बदलापूर महावितरणचा स्मार्ट सावळा गोंधळ, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट आणि मनमानी कारभार। एकीकडे महावितरण प्रशासनाचा स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेला सावळा गोंधळ आणि दुसरीकडे संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधीची मुजोरी, यामुळे बदलापूरमधील वीज ग्राहक प्रचंड त्रस्त झाले आहेत। एका विशिष्ट व्यक्तीकडून ग्राहकांना दिली जाणारी वागणूक आणि मनमानी कारभाराची मोठी तक्रार आता समोर आली आहे। मीटर रीडिंगमधील तफावत आणि ग्राहकांचा संताप। बदलापूरमधील अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। स्मार्ट मीटरच्या अधिकृत ॲपमधील रीडिंग आणि प्रत्यक्ष वीज बिलात मोठी तफावत दिसून येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे। यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे। रुपेश मडवी नामक व्यक्तीची दादागिरी। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महावितरणचे अधिकारी मीटर संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी ग्राहकांना रुपेश मडवी नावाच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक देतात, मात्र हा व्यक्ती ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याऐवजी मनमानी कारभार करत असल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फोनला प्रतिसाद नाही, मडवी ग्राहकांचे फोन उचलत नाही किंवा टाळतो। अपमानास्पद वागणूक, काही वेळा फोन उचलला तरी तो ग्राहकांशी अत्यंत उद्धट, दादागिरीची भाषा आणि मजुरडी उत्तरे देऊन त्यांना अपमानित करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। खोटी उत्तरे, तक्रारदारांना समस्या निवारणाऐवजी चुकीची किंवा खोटी माहिती दिली जाते, ज्यामुळे ग्राहक हतबल झाले आहेत। नोटीसविना सक्तीचे स्मार्ट मीटर। आणखी एक गंभीर आरोप असा की हाच रुपेश मडवी कुठलीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ग्राहकांच्या घरी जाऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहे। ही कृती नियमबाह्य असून ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय केलेली ही सक्ती बदलापूरकरांच्या संतापाचे मुख्य कारण ठरली आहे। प्रशासनावर कारवाईची मागणी। महावितरणचे अधिकारी जर अशा व्यक्तीला पाठीशी घालत असतील तर यामागे काही मोठे संगनमत असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे। बदलापूरमधील वीज ग्राहकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे। संबंधित रुपेश मडवी याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि स्मार्ट मीटरच्या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे। आता प्रशासनाचे यावर काय पाऊल उचलले जाते, याकडे संपूर्ण बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे। SK न्यूज बदलापूर।